नमस्कार मित्रांनो, काव्यराज MTV चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेल्या पवित्र श्री क्षेत्र नारायणपूर येथे. हे ठिकाण श्री दत्त महाराजांच्या एकमुखी दत्तमूर्तीसाठी आणि पवित्र गुरुपादुकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुण्याहून येथे येण्यासाठी कात्रज घाट किंवा दिवे घाट अशा दोन मार्गांचा वापर करता येतो. आपण याच दिवे घाटातून निघालो आहोत. दिवे घाट हा निसर्ग सौंदर्याने नटलेला रमणीय घाट आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे हिरव्यागार डोंगरांची चादर पसरलेली दिसते. उंच कड्यांवरून कोसळणारे शुभ्र धबधबे, धुक्यांनी वेढलेले डोंगर आणि थंडगार वाऱ्यांची झुळूक मनाला प्रसन्न करतात. घाटातील वळणावळणाचा रस्ता आणि सभोवतालचा निसर्ग प्रवासाचे लक्ष वेधून घेते. दिवे घाटाच्या निसर्गरम्य परिसरात उभारलेली विठ्ठलाची भव्य मूर्ती भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. हिरव्यागार डोंगराच्या सानिध्यात उभा असलेला विठ्ठल भक्ती, शांतता आणि श्रद्धेचे प्रतीक वाटतो. पावसाळ्यात धुक्याने वेढलेला परिसर आणि विठ्ठलाच्या मूर्तीभोवतीचे रमणीय वातावरण मनाला विलक्षण आनंद देते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येथे येतात. निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो. शांत वातावरणात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. दिवे घाटातील विठ्ठलाचे हे स्थान श्रद्धा, निसर्गप्रेम आणि अध्यात्म यांचा एक सुंदर मिलाप आहे. हे क्षेत्र सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असल्यामुळे येथील परिसर अत्यंत निसर्ग समृद्ध आहे. हे क्षेत्र पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यामुळे राजकीय दृष्ट्याही ते अधिक महत्त्वाचे राहिले आहे. मराठ्यांच्या इतिहासात नारायणपूरचे नाव पुरंदराच्या तहाशी जोडले गेले आहे. सन 1965 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग यांच्यात झालेला ऐतिहासिक तह याच परिसरात पार पडला होता. तहाच्या अटीनुसार महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेला हा पुरंदर किल्ला सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात आणि संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, पावसांच्या सरी आणि मातीची दरवळ वातावरणात एक वेगळीच मोहकता निर्माण करतात. भगवान दत्तात्रयांचे सौम्य आणि एकात्मिक तत्वाचे प्रतीक असलेले एकमुखी रूप हे या क्षेत्राचे मुख्य आकर्षण आहे. हे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे दत्त जयंतीचा मोठा उत्सव असतो. सलग 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात एका बाजूला प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक दत्त मंदिर आहे. श्री दत्त मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी येथे भक्तनिवास आणि प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. येथे एक प्राचीन आणि मोठे औदुंबरांचे झाड आहे. दत्त संप्रदायात त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या वृक्षाखाली भगवान विष्णूंच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. भगवान दत्तात्रयांच्या संदर्भात हे स्थान एकमुखी दत्त रूपासाठी प्रसिद्ध आहे. सामान्यतः दत्तात्रयांची 3 मुखे असलेली मूर्ती पाहायला मिळते, परंतु येथे ते एकमुखी स्वरूपात विराजमान झालेले आहेत. अशी मान्यता आहे की एकमुखी रूप हे औद्युत्य सिद्धांताचे प्रतीक आहे. ते अनेक तत्वांकडून एक तत्वाकडे जाण्याचा मार्ग दर्शवते. या स्थानाची आख्यायिका अशी की गुरु सद्गुरू नारायण तथा अण्णा महाराजांनी येथील नारायणेश्वराच्या मंदिरात तपश्चर्या केली होती. तेथे त्यांना नारायणेश्वरांनी ध्वनी स्वरूपात दर्शन दिले. मात्र तेवढ्याने अण्णा महाराजांचे समाधान झाले नाही. त्यांनी भगवंताकडे प्रकट रूपात दर्शन देण्याची याचना केली. त्यावेळी भगवंतांनी त्यांना गुरुकृपा करून घेण्याची आज्ञा दिली. त्यानंतर नारायणेश्वरांची आज्ञा घेऊन अण्णा महाराज आता ज्या ठिकाणी एकमुखी मंदिर आहे त्या ठिकाणी असलेल्या औदुंबरांच्या लहानशा झाडाला रोज प्रदक्षिणा घालू लागले.
एके दिवशी अण्णा महाराजांना येथे दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला. तेथेच त्यांनी विष्णूंच्या निर्गुण पादुका, शंकराची पिंड व नंदीची प्रतिष्ठापना केली आणि 3 मुखी दत्त मंदिर उभारले. साधारण 1964च्या आसपास हे मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर 1986 मध्ये एकमुखी दत्तांची 6 हात भुजा असलेली संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना येथे करण्यात आली. या मूर्तीच्या हातात डमरू, शंख, चक्र, माळा, कमंडलू आणि त्रिशूल आहेत. मंदिराचा सभामंडप मोठा असून त्याच्या भिंतीवर श्री गुरुचरित्र या ग्रंथातील विविध प्रसंगाचे चित्ररूप वर्णन केलेले आहे. मंदिराच्या खालून वर निमुळत्या होत जाणाऱ्या शिखरावर सुवर्ण कळस आहे. मंदिराच्या या वास्तूत प्राचीन दगडी कोरीव काम आणि आधुनिक संगमरवरी कलेचा समन्वय पाहायला मिळतो. नारायणपूर येथे वर्षभर विविध धार्मिक उत्सव आणि सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मार्गशीर्ष पौर्णिमेला येणारी दत्त जयंती हा येथील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. हा सोहळा सलग 3 दिवस चालतो. या उत्सवासाठी हजारो भाविक येथे येतात. याच काळात भजन, कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गुरुवारी सकाळी 5 वाजता रुद्राभिषेक आणि काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. दुपारी महाप्रसादाचे वाटप होते आणि रात्री 9:30 वाजता दत्तप्रभूंचा पालखी सोहळा निघतो. त्यावेळी शेकडो भाविक उपस्थित असतात. मध्यरात्री 12:30 वाजता होणारी शेवटची आरती हा येथील एक विशेष धार्मिक विधी मानला जातो. नारायणपूरचे हे दत्त मंदिर जागृत देवस्थान आहे. येथे दर्शनासाठी आल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. सलग 21 गुरुवारी येथे येण्याचा संकल्प केल्यास 21 गुरुवार पूर्ण होण्यापूर्वीच भाविकांच्या इच्छित काम पूर्ण होते, असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे काव्याराजच्या रूपात श्री दत्तात्रयांचे दर्शन घेण्याची. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आता परतीच्या मार्गाची. आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच भक्तिमय आणि पर्यटन ब्लॉगसाठी आपला चॅनल पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जो असेल माहूरगडावरील आई रेणुका मातेचे दर्शन. तोपर्यंत जय गुरुदेव दत्त.